मित्रांनो, आज चाललो आहोत तुळजा बुद्ध लेणी येथे मध्ये आणि पाहू शकता हा आहे तुळजा बुद्ध लेणी जाण्यासाठी मार्ग आणि माझ्या मागे आहे हा जो डोंगर बघताय तुम्ही आहे कपिचित लेणीसाठी जाण्यासाठी आणि हा जो डोंगर पाहू शकता आहे शिवनेरी किल्ला आणि त्या खाली आहेत शिवनेरी येथे बुद्ध लेणी कोरलेल्या. तर चाललो आहे तुळजा येथील बुद्ध. पाहू शकता खूप असं सुंदर आणि निसर्गरम्य असं वातावरण आहे. आनंद सर सोबत आहे आणि हे पाहू शकता त्याचं काम की येथे रेलिंग टाकण्यासाठी नवीन रॉड वगैरे आणून टाकले आहेत. हे पाईप आहेत. आणि पाहू शकता मित्रांनो हा आहे तुळजा बुद्ध लेणी येथील समोरील नजारा. निसर्गाची किमया बघा किती सुंदर परिसर आहे. पाहू शकता मित्रांनो, पाहू शकता आली आहे तुळजा बुद्ध लेणी. गव्हर्नमेंटच्या संरक्षणामुळं पाहू शकता ह्या लेणीची किती डेव्हलपमेंट होत आहे आणि तिला कसं प्रोटेक्ट केलं जात आहे. हे रोड पाहू शकता तुम्ही. इथं रेलिंग किंवा प्रोटेक्शन करण्यासाठी गव्हर्नमेंटने प्रयत्न चालू केले आहेत. पाहू शकता हा परिसर आहे तुळजा बुद्ध लेणी येथील. पाहू शकता या लेणीची सुरुवात येथून आहे. ही आहे पडझड झालेली लेणी किंवा विहार जे काळाच्या ओघात नष्ट झालेला आहे. फक्त त्याचा अवशेष बाकी आहेत कोरलेलं तुम्हाला ते पाहू शकता. आणि हे चाललो आहोत आम्ही लेणीकडे. लेणीला जाण्यासाठी हा असा पायऱ्याचा रस्ता आहे. पाहू शकता जुन्या काळात ह्या पायऱ्या कोरलेल्या पाहू शकता तुम्ही. आणि ही लेणी आहे गव्हर्नमेंटच्या अंडर म्हणजेच ASIच्या अंडर. तर हा इथे भारतीय पुरातत्वाचा बोर्ड लावलेला आहे. इथे आहे हा बौद्ध लेणी समूह पाहू शकता. ह्या लेणीचा समूह चालून होतो. जे लास्ट टाइम दाखवले तुम्हाला ही जी लेणी आहे या लेणीपासून की जिची पडझड झालेली आहे. पाहू शकता ह्या लेणीचा समूह जो स्टार्ट होतो तो ह्या लेणीपासून होतो की जिची पडझड झाली आहे. आणि पुढे गेल्यानंतर तुम्ही पाहू शकता की ही आहे स्टार्टिंग पासूनची लेणी. हे काय छोटं विहार पाहू शकता. अंडर गव्हर्नमेंट असल्यामुळे इथे बघा गव्हर्नमेंटने कसे हे डोअर वगैरे लावून ही लेणी. पाहू शकता मित्रांनो ही आहे एक विहार. याच्यामध्ये भिक्खू निवासासाठी खोल्या आहेत. पाहू शकता आता गव्हर्नमेंटचं प्रोटेक्शनचं काम चालू असल्यामुळे इथे तर पुढे आल्यानंतर तुम्हाला अजून एक लेणीसमोर दिसतो लेणी दिसते पाहू शकता.
तर मित्रांनो, हे एक चैत्यगृह आहे, पाहू शकता. त्याच्यामध्ये एक बौद्ध स्तूप आहे आणि त्या बौद्ध स्तूपाला बाहेरून हे पिलर्सची कवरिंग आहे. म्हणजे जगातील किंवा भारतातील म्हणू शकता हा असा एक बौद्ध स्तूप आहे की ज्याला हे अष्टकोनी जे पिलर्स आहेत त्याचं कवरिंग आहे. आणि तुम्ही पाहू शकता की हा जो बौद्ध स्तूप आहे त्याचा जो वरचा भाग आहे तो हा गोल आहे आणि त्याच्या सपोर्टिव्ह हे पिलर्स आहेत. पाहू शकता तुम्ही किती सुंदर असे कोरलेले पिलर्स आणि त्यामध्ये असणारा हा बौद्धकालीन स्तूप पाहू शकता. हे आहे गव्हर्नमेंटने अंडर प्रोटेक्शन म्हणून रॉड टाकलेले आहेत लोखंडाची. आणि हे आहे पुढचे लेणीसमोर. तर चला तुम्हाला दाखवतो. आहे पुढे जाण्यासाठी पायऱ्या. मित्रांनो, आहे आपला लेणीसमोर अजूनही पुढे लेण्या आहेत पाहू शकता. आणि पाहू शकता हा आहे सुंदर असे शिल्प कोरलेलं. पिंपळाची कमान आहे, बौद्ध स्तूप आहे पाहू शकता. अजून पुढे गेल्यानंतर तुम्हाला ही अशी पाण्याची बोळे दिसते पाहू शकता. खूप मोठी अशी पाण्याची बोळे आहे. आणि हे आहे जुन्या काळात पडलेल्या पाण्याच्या टाक्या पाहू शकता. हे आहे लेणी. इथे पण हे पाण्याची टाकी. आणि इथे पण आहे एक. मित्रांनो, हे आहे एक विहार किंवा खोली जे ते बौद्ध भिक्खू राहायचे पाहू शकता. खूप मित्रांनो, हे एक आहे अजून एक विहार पाहू शकता. छोटी खोली आहे. गव्हर्नमेंटच्या अंडर असल्यामुळे आता प्रोटेक्शन करण्याचे दरवाजे वगैरे लावण्यात आले आहे पाहू शकता. मित्रांनो, पाहू शकता हा तुळजाबुद्ध लेणीचा समूह आणि त्या समोर असणारा हा निसर्गरम्य असा परिसर की पावसाळ्यात जो खूप सुंदर असा दिसतो पाहू शकता तुम्ही.
मित्रांनो, थोड्या पुढे आल्यानंतर तुम्हाला अशा काही काळाच्या ओघात नष्ट झालेल्या लेण्या दिसतील, पाहू शकता. आता त्यांची पडझड होऊन फक्त त्यांचे काही अवशेष शिल्लक राहिलेले आहेत आणि त्यांची बघा काय परिस्थिती झालेली आहे. पाण्याने आणि गाळ्याने त्या पूर्ण भरून गेलेल्या आहेत. काही जुन्या काळात ज्या असणाऱ्या सुंदर अशा लेण्या त्यांची काय आता अवस्था झाली आहे, पाहू शकता मित्रांनो तुम्ही. तर मित्रांनो, जात आहोत अशा लेण्या ज्या की गाळाने आणि मातीने पूर्ण भरलेल्या आहेत त्या लेण्या शोधण्यासाठी. त्या लेण्या फक्त समूहापासून थोड्याच काही अंतरावर. तर चला तर मग. अवघड रस्ता त्या लेण्याकडे जाण्यासाठी, पाहू शकता. ज्या लेण्या खचल्या आहेत त्या लेण्याकडे जाण्यासाठी हा रस्ता आहे आणि आम्ही आता जात आहोत त्या लेण्याकडे. चालू आहोत नवीन ज्या लेण्या काही कचलेल्या आहेत किंवा बुजलेल्या आहेत त्या लेण्याकडे. माझ्या पाहून रस्ता तो आहे मागचा तुळजाबुद्ध लेणी त्यासमोर, आणि आम्ही चाललो आहोत ज्या लेण्या काही खचलेल्या आहेत त्या लेण्याकडे. सध्या त्या लेण्याकडे जाण्यासाठी मार्ग आहे आणि त्या लेण्या आहेत त्या पुढच्या डोंगरामध्ये कोरलेल्या तुम्हाला ज्या दाखवतो. मित्रांनो, पाहू शकता लेणीसमोरील हा सुंदर असा निसर्गरम्य परिसर आणि त्याच लेणीचा हा समोरून दिसणारा असा सुंदर असा परिसर आणि हा भाग तुळजाबुद्ध लेणी पहा किती सुंदर दिसत आहे समोरून. तर मित्रांनो, पाहू शकता ही एक कोरलेली लेणीची पडझड होऊन ती खचलेली आहे पूर्ण. तर मित्रांनो, पाहू शकता या आहेत जुन्या काळात कोरलेल्या आणि बुजलेल्या लेण्यासमूह. पाहू शकता खूप मोठा असा लेणीसमूह आहे आणि तो आता मातीने भरलेला आहे. पाहू शकता खूप मोठा असा लेणीसमूह आहे. पुढेही तसंच हा लेणीसमूह गेलेला आहे, पाहू शकता पूर्ण मातीने भरलेला आहे. तुम्हाला आतमधले दाखवतो. हा असा आहे लेणीसमूह जो की मातीने भरलेला आहे, पाहू शकता. मित्रांनो, पाहू शकता ही आहे अजून एक मोठी लेणी. पाहू शकता किती सुंदर अशी लेणी आहे ही आणि तिचा पाहू शकता काय अवस्था केलेली आहे. जुन्या काळात जे बौद्ध भिक्खू इथं राहायचे त्यांनी कोरलेल्या लेण्याची काय अवस्था आहे, पाहू शकता. हे आहे विहार जे जुन्या काळात कोरलेलं आहे. मित्रांनो, पाहू शकता हे जुन्या काळात कोरलेली लेणी आणि तिचे बघा काय अवस्था केलेली आहे. ती पूर्ण पाणतीने दगडाने भरून गेलेली आहे. ह्या लेणीला खाली लेणी संवर्धनाची जरूरत आहे, पाहू शकता. तुळजा जी बुद्ध लेणी आहे त्या बुद्ध लेणीचा हा लेणी समूह आणि हा लेणी समूहाच्याही पुढे ही लेणी आहे जी की सध्या मातीने वगैरे भरलेली आहे.